बंधूंनो, मनुष्याचे जीवन हे 3 तासाचा चित्रपट असतो. 1 तास बालपण, 1 तास तरुणपण व 1 तास वृद्धत्व. या 3 तासामध्ये आपण आपली कार्य योग्यरित्या पार पाडावीत. पहिला तास बालपण, हे म्हणजे एक प्रकारे देवाचे रूप. निरागसपणा, निर्मळ मन, खेळण्या बागडण्याचे दिवस, आई वडील, आजी आजोबा यांच्या छत्रछायाखाली आपले बालपण अगदी आनंदात कधी निघून जाते ते आपल्याला कळतसुद्धा नाही. दुसरा तास तरुणपण, जसे आपल्या आईवडिलांनी प्रामाणिकतेने कष्ट करून आपले जीवन घडविले, तसेच आपल्या मुलामुलींचे जीवन घडविण्याची जबाबदारी तरुणपणात आपल्यावर येते. तेव्हा आपण त्यांच्याप्रती आपले कर्तव्य म्हणून त्यांचे शिक्षण, नोकरी, उद्योग, लग्नकार्य करून आपण आपले कर्तव्य पूर्ण करतो. हे तारुण्याचे दिवससुद्धा कसे निघून जातात आपल्याला माहीत पडत नाही. त्यानंतर आपली वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू होते. तिसरा तास म्हणजे वृद्धत्व. हा काळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा चित्रपटाचा शेवट असतो. आपण आपल्या मुलाबाळांप्रती सर्व प्रकारचे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, मोहमायेत न अटकता सत्संगाकडे वळावे व भगवंताचे नामस्मरण करण्यामध्ये वेळ घालवावा. मनात कोणताही रागद्वेष न ठेवता हसत खेळत आनंदी जीवन जगावे. मृत्यूला घाबरू नये, फक्त परमेश्वराला एवढेच मागणे मागावे, चालता फिरता असतानाच मला नाही. माझ्या वृद्धापक काळाचा कोणालाही त्रास होऊ देऊ नकोस. रामायण महाभारतामध्ये रामाला व पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांना तर आपण देव मानतो, पण त्यांनाही सुखदुःखाने सोडले नाही व त्यांचे जीवनातील कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर लगेच निजधामास निघून गेले. तसेच आपलेही मुलाबाळांप्रती कर्तव्य पूर्ण झाले की जास्त दिवस जगायची इच्छा ठेवू नये. भगवंताला म्हणावे, हे ईश्वरा, मी माझे ही सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. आता मला तुझ्याकडे येण्याची ओढ लागलेली आहे. मला मरणाची भीती वाटत नाही. या जीवनातील संसाररूपी सागरात मला तू अभिनेता म्हणून पाठविले हे मला माहीत आहे. तेव्हा तू दिलेलं पात्र मी योग्यरित्या प्रामाणिकपणे बजाविले. मी जीवनात कोणतेही वाईट कामं केली नाही, कोणाला दुखावले नाही, कोणाला लुबाडले नाही. तू जे दिलं त्यातच समाधानाने जीवन जगलो. कळत न कळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्या मला माफ कर. आता मी तुझी आनंदाने वाट बघत आहो. मला आता कोणतीही इच्छा अपेक्षा शिल्लक राहिली नाही. हे ईश्वरा, तुझ्या कराराप्रमाणे तुझा 3 तासाचा चित्रपट मी पूर्ण केलेला आहे. तेव्हा सुखसमाधानाने मला या प्रपंचातून मुक्त कर. धन्यवाद.